आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। मराठवाडा जनविकास संघ आणि मराठवाडा मुक्ती संग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यामधील पूरग्रस्त भागांमध्ये सेवा हीच ईश्वर पूजा या भावनेमधनं अत्यावश्यक मदतीचे मोठं कार्य हाती घेण्यात आले। संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली 30 सप्टेंबर रोजी धान्य किट आणि अत्यावश्यक साहित्याचे थेट गावागावामध्ये जाऊन वाटप करण्यात आलं। या तातडीच्या मदत मोहिमेमध्ये 1000हून अधिक कुटुंबांना किटचं वाटप करण्यात आलंय। यामध्ये तांदूळ, तुरडाळ, बेसन, तेल, साखर, मीठ, मिरची पावडर यासारख्या धान्यासोबतच ब्लँकेट्स, चटई, साडी, टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश होता। दरम्यान या जिल्ह्यांमध्ये मदत पोहोचली आहे। बीड जिल्हा, शिरूर कासार तालुका, कोळवाडी, ब्रह्मनाथ, बोरगाव, गाद, शिरापूर, धाराशिव जिल्हा भूम आणि परांडा तालुका इथे तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत किटचं वाटप करण्यात आलं। पूरग्रस्त भागांमध्ये धान्य, वस्त्र मिळाल्यानं जगण्याचा आधार मिळाला असला तरी परिस्थिती पाहता आता शालेय साहित्याची तीव्र गरज जाणवते। पूर ओसरल्यानंतर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको या विचारामधनं संघटनेनं आता मन आणि बुद्धी पोचली पाहिजे या उद्देशानं शालेय साहित्य संकलनाचा नवा संकल्प हाती घेतलाय। अरुण पवार यांनी देवस्थान, प्रार्थनास्थळं आणि मंदिर ट्रस्टला देखील जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे सिद्ध करण्यासाठी या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली आहे। 5 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांसाठी धान्य किट, गरजू वस्तू आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तकं, कंपास, दप्तर यासारख्या साहित्याचा पूर्ण संच देऊन मदत टेम्पो पुन्हा रवाना होणार आहे। नागरिकांनी या यज्ञात फुल न फुलाची पाकळी म्हणून आपल्या स्वेच्छेनं मदत करून अरुण कन्स्ट्रक्शन ऑफिस, टिळक मोटर्स समोर, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी त्वरित मदत जमा करावी असं कळकळीचं आवाहन करण्यात येत आहे। आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा साजरा करत होतो। तसं तर अतिवृष्टी झाल्यामुळे करणारच नव्हतो, पण आमची 99% तयारी झाल्यामुळं आम्ही तो नाईलाज साजरा केला। पण त्यामधून आम्ही आमच्या सर्वांच्या बांधवांच्या माध्यमातून अतिवृष्टीसाठी आम्ही 7 लाखाचा निधी आम्ही त्याच दिवशी 1 तासामध्ये सोयीच्छेनं जमा केला आणि त्यानंतर या 2 दिवसामध्ये 3 लाखाचा निधी असा आम्ही 10 लाखाचा निधी जमा करून सोयीच्छेनं आम्ही 500 किट तयार केलेले आहेत। आणि हे 500 किटमधून धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी लाकीबुकी आणि देवगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आम्ही 300 किट उद्या सकाळी पोहोचवणार आहोत। आज रात्री आम्ही 8-10 कार्यकर्ते निघणार आहोत आणि 200 किट जे आहेत बीड जिल्ह्यामध्ये शिरूर कासार म्हणून आहे त्या ठिकाणी, कोळमवाडी म्हणून आहे, ब्रह्मानंद आणि येळमगाव आहे या ठिकाणी आम्ही 200 किट पोहोचवणार आहोत। आणि आम्ही एवढंच पोहोचवून न थांबता आम्ही यापुढे अशी आमची सेवा चालू ठेवणार आहोत। आणि आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे, मी छोटासा आहे, मी काही जास्त बोलण्याएवढं काबिल नाही, तरी पण जे शेतकरीला जे आपला संकटात सापडलेला आहे त्यांची 100% कुठलाही न विचार करता कर्जमाफी करावी आणि न कुठलाही विचार करता हेक्टरी प्रत्येकांना 50,000 रुपये तात्काळ त्यांना अनुदान म्हणून जाहीर केलं पाहिजे, तरच आपला जगाचा पोशिंदा आपण म्हणतो तो टिकणार आहे आणि शेतकरी राजा जगला तर आपण सर्व टिकणार आहोत अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून। हे खरं आहे, कारण केवळ मराठवाडा नाही तर पश्चिम महाराष्ट्रामधला सोलापूर जिल्हा असेल, हे पूर्ण मराठवाड्यामध्ये लातूर असेल, बीड असेल, धाराशिव असेल या ठिकाणी प्रचंड असे नुकसान झालेले आहे। मला वाटतं मागच्या 100 वर्षामध्ये एवढा मोठा नुकसान शेतकऱ्यांची या अगोदर कधीही झालेलं नाही। अशी न भरून येणारी नुकसान शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेली आहे। मग पुण्यामध्ये गेली 25-30 वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत असतो। वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही असं आव्हान केलेलं आहे, दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम हा महोत्सव एक मोठ्या परंपरेनुसार आम्ही साजरा करत असताना या वर्षीचा जो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला तो एक साध्या पद्धतीने साजरा करून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक संस्थांना, वेगवेगळ्या उद्योजकांना आपण आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गेली ह्या 2-3 दिवसामध्ये जवळजवळ 10-1 लाख रुपयेपर्यंतची मदत आपल्या या संस्थेला मिळालेली आहे। आणि ह्या मदतीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी शालेय किट असेल, अन्नधान्याचा पुरवठा असेल, त्यांच्या कपड्यांची व्यवस्था असेल, त्या माध्यमातून आपण एक ब्लँकेट्स असतील किंवा चटई असेल अशा विविध माध्यमातून मदत आपण या दुष्काळी भागामध्ये घेऊन जाणार आहोत।
आणि याच्यासाठीचं आव्हान आम्ही याही पुढे करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत. सर्वात प्रथम मी असं म्हणेन, सरकार अजून मदत करायला पुढं आलेले नाही, हे वस्तुस्थिती आहे. आणि जे काही त्या भागातल्या लोकांची या अतिवृष्टीमुळं पुरामुळं जे घरापासून घरी पाणी घुसलेलं आहे, जनावरं गेलेले आहेत, अतोनात घरामध्ये असलेल्या धान्याची नासाडी झालेली आहे, शेती पूर्ण वाहून गेलेली आहे. इतकं अपरिमित असं नुकसान झालं असताना सरकार अजून पुढं मदतीला आलेलं नाही आहे. पण अनेक वैयक्तिक दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना याच्या माध्यमातून घरापर्यंत जाऊन तिथं मदत दिली जाते. त्यापैकीच आमचं मराठवाडा जनविकास संघ आहे. आणि आत्ताच माझे सहकारी आमच्या मराठवाडा जनसंघ विकासाचे अध्यक्ष अरुणभाऊ पवार यांनी सांगितलेलंच आहे आम्ही कशा पद्धतीने मदत करतोय. पण त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन, आता तुमच्या चॅनलमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रामधील चॅनलमध्ये दाखवलं जाते की या देवस्थानाकडनं 1 कोटी, त्या देवस्थानाकडनं 1 कोटी. मला या देवस्थानांना पण अपील करायचं आहे, 1 कोटी वगैरे अशा मदतीनं काहीच होणार नाही. अख्खा महाराष्ट्रात पण आहेत, पण मराठवाडा अख्खा पाण्यामध्ये गेलेला आहे. सर्व नद्या शेतामध्ये घुसलेल्या आहेत, गावामध्ये घुसलेल्या आहेत. एवढी हानी होत असताना 1 कोटी या धार्मिक संस्था मदत करतात, हे कुचकामी आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. देवस्थानचे जे खजिने आहेत सरकारमार्फत म्हणा किंवा लोकांच्या दबावाखाली येऊन आपल्याला इथून सुद्धा निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे, असे आमचे एक प्रामाणिक मत आहे. अमोल उदमले, C24 तास, पुणे.